पेप्सीला विचारलं तेव्हा ॲलन परेरा महाराष्ट्राचं बघत होतं, महाराष्ट्र आणि गोवा पेप्सीचा. त्यांना विचारलं, मला म्हणाले काय हवं? म्हटलं काही नाही, तिथे येणाऱ्या लोकांना पेप्सी फ्री. तुमचं ब्रँडिंग म्हटलं की होर्डिंगवर करतो, लोकमतमध्ये करतो, देतो म्हणले. जसं असतं तन अगदी तसंच असतं मन, तनासारखं आजारीही होऊ शकतं मन, मनालाही होती छोट्या मोठ्या व्याधी, मनालाही होती छोट्या मोठ्या व्याधी, अवघड होऊन जाती गोष्ट सोपी साधी. मला म्हणे खरं सांग. मी म्हणलं आता काय म्हणलं उत्तर काय द्यायचं? मी म्हटलं नाव आधी डॉक्टर लावायचं आहे ना. म्हटलं बरोबर म्हटलं, मग लावून टाकी म्हणे आत्ताच, कोणी तुला विचारणार नाही. मला अजून कोणी विचारलं नाही PhD डिग्री दाखवा बरं. तर तो धागा अभिरामनी घेतला आणि अभिराम मला म्हणाला की गिरी जेव्हा मोठा होईल आणि कधीतरी म्हाताराही होईल तेव्हा गिरी स्वतःशी जेव्हा आयुष्यामध्ये विचारेल, स्वतःला प्रश्न विचार की क्यों मजा आया, तेव्हा गिरीशचं उत्तर असेल हा मजा आया, बहुत मजा. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. ज्या तुम्ही आयडियाज नवीन त्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल, डिपार्टमेंटमध्ये, त्या ज्या सेक्टरमध्ये तुम्ही जात होता तिथे नवीन आयडियाज आणत होतात आणि सगळ्यांना यशस्वीरित्या पारही पाडलं जात होतं. एक XYZ रक्कम दर महिन्याला घरी येत होती. छान सगळं चाललं होतं. असं असताना मग तुम्हाला हे का वाटलं की अरे आपण हे सोडलं पाहिजे आता? आणि बरं, ज्या प्रकारचं तुमचं बॅकग्राऊंड होतं तेव्हा पैशाचं ढोंग करता येणं शक्यच नव्हतं. सगळं तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि सगळं सिद्ध करायचं होतं, संसार होता सगळा. तरी तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली की नाही बाबा आता जॉब सोडायचा आपल्याला आणि आपण आता इंडिव्हिज्युअली फ्रीलान्सिंग म्हणून काम करूयात. तर तेवढंच न करता तुम्ही स्वतःची एक एजन्सी सुरू केली. तर हे तुम्हाला का वाटलं? आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सुरू केलं तर कुठले अडथळे तुम्हाला आले सुरुवातीच्या स्टेजमध्ये? काय, मी नोकरी करत असतानाच जसं मग अशी म्हणालो की वेगवेगळ्या ॲड्स बघायचो आणि हॉटेल विकणं अमुक टमुक काय, की कुठेतरी त्याच्यात हा थॉट होता की काहीतरी बॅकअप असायला पाहिजे. म्हणजे मी अनावश्यकपणे कधीही कोणा पुढे झुकणार नाही, कधीच नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करेल, पण कोणाच्या पायाला नाही हात लावणार मी. बियॉन्ड अ पॉईंट मी झेलणार पण नाही जास्त. माझा मी असेल, परफॉर्म करेन. मी कुठेही नोकरी करताना स्वतःचा एंटरप्राइज असलं की नोकरी केली. माझं स्टार माझा आहे, माझी आरती आहे, माझं लोकमत आहे, माझे सदर चालू आहे. मी क्रिकेटची मॅच इथं दाखवतोय. माझं मी स्वतःचं म्हणूनच नोकरी केली. समर्पण वृत्तीनंच सगळं माझंच होतं ते. मला कधी असं वाटलंच नाही. मला फार एन्जॉय करायचो सगळं ते. तर त्यामुळे मला तशीच एन्जॉयमेंट पुढे कंटिन्युएशनमध्ये मला माहिती होतं की मी जे काही करेन, मला बायको म्हणाली जेव्हा असा विषय निघाला की आता नोकरी बंद करून स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, ती म्हणली बिंदास कर. तिचा पाठिंबा होता, सासू सासऱ्यांचा होता. आई वडील थोडेसे जरा ठेवून, बाबांची गव्हर्नमेंटची नोकरी होती, त्यांना एक वेगळ्या लाईफस्टाईलची सवय होती आणि त्यांचं पटलंही. नंतर मला मध्ये खूप स्ट्रगल करायला लागला आम्हाला. तर बायको मला म्हणाली त्या निर्णयाला येताना, सपना, ती म्हणाली की तुला गिरीश एकच गोष्ट करता येत नाही. म्हटलं कुठली? मला म्हणे शांत बसता येत नाही. तर कर. सासू सासरेही म्हणाले आणि मग वाटचाल सुरू केली आम्ही. पाळंदेपूर्वी जेव्हा आमचं झालं तर तोच एक बॅकअप होता की मी कधी नोकरी सोडली तरी तो बॅकअप असेल. आणि जेव्हा मी स्टार माझा सोडलं तेव्हा एक छान अशी ऑपॉर्च्युनिटी तयार झाली की मी त्या जागेमध्ये काहीतरी लक्ष घालून, की जी मोठी जागा आहे खाली पाळंदेपूर्वीला एक रॉसली अंडर युटिलाइज होतं. वरती आम्ही खूप एक्सपेरिमेंट्स केली. मी त्यावेळेला मी स्पोकन इंग्लिशच्या फ्रँचायझी तिथे वरती दिल्या. उद्योजकता प्रशिक्षणाचं काही काम मिटकॉनसाठी तिथे केलं. जेव्हा मी स्टार सोडलं तेव्हा म्हणलं माझी अजून काय आवड आहे छान. मला उत्तम खायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतो आणि लोकांना सांगायला आवडतं की मी इथे खाल्लं बरं का, इथे छान मिळतं. आणि मी उत्तम पदार्थ करायचो सुद्धा. माझ्या धाकट्या मुलाच्या निमित्ताने मला ते स्वयंपाकात लुडबुड करायची सवय लागली. बायको म्हणायची, तिला काही गोष्टी लिमिटेशन्स होत्या. आणि त्याच्यातही मी आज मधुरा भाषाचा इंटरव्ह्यू मी पवनाखडीमध्ये घेतला, की जी आज महाराष्ट्रातली मराठीमधली एवढी मोठी युट्यूबवर एवढा फॉलोअर्स जी आहे, तिला सांगितलं की मी ना तुमचे व्हिडिओज बघितले युट्यूबचे, ना कोणाचेच बघितले, ना आईकडनं स्वयंपाक शिकलो. आई माझी उत्तम सुगरण आहे, मला उत्तम स्वयंपाक करता यायचा. आणि म्हटलं आपण असं काहीतरी करूयात का? ती म्हणाली करूयात. मग आम्ही ठरवलं स्नॅक्स सेंटर सुरू करायचं आहे त्या जागेमध्येच. मी म्हटलं चला मी आहे त्याच्याबरोबर, चल. मग आम्ही जोशी वडेवाल्याकडे गेलो फ्रँचायझी घेण्यासाठी.
ते मॉडेल बघितलं. रोहन वडेवाले असेल, कॅफे चॉकलेट असेल, कोल्ड्रिंकमधलं कावरे कोल्ड्रिंक असेल. आणि काय म्हणतात ते, त्यांना काय रिक्वायरमेंट आहेत. मग त्याच्या आधी आम्ही थोडंसं टुरिझममधलं पण एक्सप्लोर केलं. बागेश्री ट्रॅव्हल असेल, गिरिकन ट्रॅव्हल असेल, ते लोक ऑफिसमध्ये येऊन गेलो. तर म्हटलं आपण स्नॅक सेंटर सुरू करूया. तिथे वरती उत्तम स्वीट्स होतं, तिथे सामोसे उत्तम मिळायचे. म्हटलं सामोसे नाही ठेवायचे. खाली शीतल हॉटेल होतं, त्याच्यामध्ये साऊथ इंडियन उत्तम चालायचं. म्हटलं साऊथ इंडियन ठेवायचं नाही, आपल्याला कॉम्पिटिशन नाहीच करायची कोणाची. तर आपण काय करायचं, महाराष्ट्र. मग ठरवलं काय करता येईल. मार्केट रिसर्च केलं, MIDC ऑफिस आहे, हे आहे, ते आहे. मिसळ ठेवलं. त्याच्यानंतर बटाटे ठेवत. मग मिसळला एक छान बादली तांब्याचं वर्क असलेली, त्याच्या सॅम्पल. बटाटे वड्याला मग लाल चटणी, हिरवी चटणी, पुदिन्याची, मिरची, वडा सॅम्पल, पोहे, उपमा, पायनॅपल शिरा. आणि जे जोरात चालायला लागलं ते, मी पहाटेवाला जागा नसायची. कुरिअरसाठी जागा करायची, याच्यासाठी करायची असता येतं. मेजरमेंट फ्लोअरला वरती मग बेल ठेवली, खाली बेल, खाली बेल वाजवली की वरत्या माझ्या माणूस जो गेला त्याला ते कळणार की मी खाली बोलवतोय. वरनं कोणी क्लायंटनी बेल वाजवली की मला कळणार खाली काहीतरी त्यांना पदार्थ हवा आहे वरती. आणि अरेंजमेंट अशी सगळी केली होती की माझं आतमध्ये केबिन होतं वरती मेजरमेंट फ्लोअरला. 100 स्क्वेअर फीट माझं केबिन होतं, 100 स्क्वेअर फीट बाहेर जागा होती. हाईट तशी माणूस उभा राहिली एवढी होती. तर तिथे राऊंड टेबल आणले आम्ही, जेणेकरून लोकांनी बसून खावं. मोठा आणि राऊंड टेबल, टिपिकल ठेवायचं नाही, म्हटलं बसबस पुरी होईल सगळी. आपल्या केबिनमध्ये पाण्याची टाकी बसणार होती 500 लिटरची. ती 500 लिटरची पाण्याची टाकी बसवली, पण तिला सगळं टेबलाचा लूक दिला. वरती ग्लास टॉप टाकला, तिथं माझं प्रिंटर स्कॅनर असायचं. लोकांना खरंच वाटायचं नाही पाण्याची टाकी आहे. आणि असं इतकं एंटरप्राइझिंगपणा, मला असं वाटतं माझ्याकडे एंटरप्राइझिंगपणा पहिल्यापासूनच आहे. मी जुगाडूपणा जो असेल तो एंटरप्राइझिंग असेल. आणि नावच चविष्ट दिली. मग आता म्हटलं आपल्याला अर्थारीशी नाव जागणार, तुम्ही बेसव काही देऊ शकत नाही तिथं, चविष्ट. आणि आता सुद्धा मी कुठेही पदार्थ हॉटेलमध्ये जातो तेव्हा मला एकच पदार्थ लागणार, 2 पदार्थ घेतो की बाबा एक कुठेतरी नाही चांगला जमला हॉटेलमधनं, आपल्याला विरस नको व्हायला. तसंच तिथे 2 आचारी नेमले सुरुवातीला. मी म्हटलं वर्कआउट काय होईल ते होईल माहीत नाही, 2 आचारी ठेवले. आणि हे सगळं कॉम्बिनेशन मग आम्हाला काहीच माहीत नव्हतं. मग आम्ही ते बेनमेरी असतं, सेगड्या असतं मोठ्या मोठ्या, लायसन्सिंग असतं, पाण्याचं कनेक्शन असतं. तिथं पाण्याचं कनेक्शन कोणालाच नव्हतं. मी सगळ्या मारवाडी लोकांसमोर माझं त्यांच्या दुकानासमोर पाईप नेला आणि पाण्याचं कनेक्शन टाकलं. खूप विरोध झाला मला त्याच्यासाठी. आणि पाणी आलं, हे आलं, गॅस कनेक्शन्स, कमर्शियल गॅस, फूड लायसन्स, असं सगळं झालं त्याच्यामध्ये. आणि 2 टक्के सुरू झालं आणि ते इतकं जोरात चालायला लागलं. मग आम्ही राईस प्लेट सुरू केली. लोक म्हणायला लागले आईस्क्रीम ठेवा. म्हटलं आईस्क्रीम म्हणजे मग संध्याकाळी सुरू करणार बरं, आईस्क्रीम हा व्यवसाय संध्याकाळचा आहे. मग तेव्हा मला आम्ही दिवसभर, आणि आम्हाला आजूबाजू सपोर्टिंगला कोणी नव्हतं त्यावेळेला. म्हणजे आमच्या कुरिअरचा स्टाफ होता 2 माणसांचा. आणि त्यावेळेला इतकं ते छान चालायला लागल्यानंतर मग आम्ही त्यावेळेला कुरिअरसाठी मास्टर फ्रँचायझी झालो. लोणावळापर्यंत आमचं सगळं डिस्ट्रीब्युशन होतं. आमच्याकडे टेम्पो यायचा आणि तो टेम्पो सकाळी पाकिटं सगळी येऊन अशी ओतली जायची आणि मग सॉर्टिंग खडकी, पिंपरी, लोणावळा असं तसं आणि कुरिअर बॉयज बसायचं तिथे. आणि ते सगळं सकाळी निघून गेल्यानंतर मग ही सगळी त्यांची गर्दी. आणि मला असं वाटायचं की अरे माझ्याकडे कुरिअर बॉयज आहेत, डिलिव्हरी बॉयज आहेत, यांचा मी स्नॅक्स सेंटरसाठी काही उपयोग करू शकेन का डिलिव्हरी द्यायला. पण मीच म्हणायचो काय तू हे सर्व्हिस इंडस्ट्रीमधलं हे कुठं काहीतरी कुठे एकत्र अंडे ओढून जाणू. पण आम्ही ते 1.5-2 वर्षांनी, किती 2-2.5 वर्षांनी छान चाललेलं ते गुडविल सगळं विकलं. आणि त्याच्यानंतर 2-2.5 वर्षांनी स्विगी आणि झोमॅटो, तिचं तेच मॉडेल होतं, डिलिव्हरी देणार, दुसरं काय आहे. पण त्यावेळेला तो विचार केला होता आणि खूप चांगला अनुभव होतो. जेव्हा मला विकायची वेळ आली त्यावेळेला गुडविल सगळं चालवायची वेळ, तर अशी रिक्वायरमेंट होती की मला हा माणूस पाहिजे ज्याला कुरिअरमधलं पण ज्ञान आहे किंवा इंटरेस्ट आहे आणि हॉटेलमधला पण आहे. आम्ही जाहिराती दिल्या. मग लोक यायचे, हां काय मला इंटरेस्ट आहे का, मला स्वयंपाकाची आवड आहे, ओके तो यायचा. काय माझ्याकडे मी विहारच घेतली, पैसे आहेत खूप. तिसरा यायचा, काय माझ्याकडे वेळ आहे खूप. पण मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे बहुपेढीमध्ये की एखाद्याकडे वेळ आहे, एखाद्याला स्वयंपाकाची आवड आहे किंवा एखाद्याकडे पैसे आहेत म्हणून करण्याचा हा व्यवसाय नव्हे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची डायमेन्शन्स त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला कस्टमरशी नीट बोलायला लागतं, त्याला नीट सर्व्हिस द्यायला लागते. तुम्ही गरम गरम मिसळ आणून दिल्यानंतर त्यावेळेला पाणी लागतं. त्यावेळेला कधी त्याला ताकाची इच्छा असू शकेल, पाव कमी पडलेले असू शकतात. कुठंतरी तुम्ही फोनवरती ऑर्डर्स बाहेर डिलिव्हरी दिलेले असतात, त्याचे प्लेट्स आणायचे असतात, त्याचा हिशोब करून तुम्हाला बिलं पाठवून आणायची असतात. तुम्हाला डायरेक्ट आलेले असतात, 50 चहा इकडे, 50 पोहे इकडे, असं सगळं खूप व्याप असतो.
त्याच वेळेला तुम्हाला रॉ मटेरियलचा ट्रॅक ठेवायचा असतो. पाववाला, फरसाणवाला, दूध, अशा अनेक डिपार्टमेंट्स होती. तेलाचे डबे मोठे मोठे. आणि हे सगळं करताना खूप मजा आली. पण आम्हाला ते नंतर झालं असं की मला पतंगराव कदमांचं मोठं कॅम्पेन मिळालं 2014ला. आणि प्रभात रोडला मी ऑफिस केलं. आणि त्याच वेळेला माझा मुलगा 10वीत जाणार होता. आणि त्यावेळेला माझ्या बायकोवरती पूर्ण अवलंबून ते राहणं शक्य नव्हतं, कारण खूप मोठा व्याप तो झाला होता तेव्हा. मग त्यावेळेला आम्ही ठरवलं की चालवायला दिलं. आणि मग मी ते असा माणूस आम्हाला मिळाला की जो दोन्ही गोष्टी करू शकेल. आणि पण त्यांनी झालं असं की त्यांनी मग कुरिअरमध्ये जास्त इंटरेस्ट त्याला होता. त्यांनी मग चिपळूणला बाळांनी कुरिअरचं ऑफिस सुरू केलं. तो चिपळूणला जाऊन बसायला लागला. आणि त्याची बायको तिथं बसायला लागली. तिला असं वाटलं सगळं सोपं आहे, पण सगळा तो घडी विस्कटली सगळी ती. आणि मग आम्ही ठरवलं की आपण विकून टाकूया, कारण त्या 400 स्क्वेअर फूटच्या मानसिकतेमध्ये किती दिवस राहायचं. खूप करून झालं होतं आमचं 10 वर्ष, आणि खूप छान आम्हाला दिलं होतं त्या जागेने. आणि म्हणून आम्ही ते विकलं गुडविल सकट. आणि आता आपण जिथे इंटरव्ह्यू हा करतो आहोत ते 2 मजले मी त्या पैशातनं बांधले. आणि खाली प्रिस्कूल बायकोने सुरू केलं. हे परत वेगळाच एक तो तिच्यासाठी एक अनुभव होता. पण या सगळ्या थॉट प्रोसेसमध्ये हेच होतं की नोकरी नंतर व्यवसाय हा प्रवास जो आहे हा म्हणजे कुठेतरी मला जे आवडतं ते मी करणार. मला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याचा मी शोध घेत जाणार आणि ते मी मिळवणार, ते करणार. आणि त्याच्यासाठी कष्ट असतील ते करणार. म्हणजे मगाशी आपण चहा पित असताना जे बोललो, तर कदाचित त्याचं एक्सटेन्शन पण कुठंतरी असू शकेल की इंग्लिश स्पीकिंगचं मगाशी आपण म्हटलं होतं. मला अजूनही आठवतं की मी त्या वेळेला नवीन शब्द SRTVमध्ये असेल कुठं असेल तर ते नवीन शब्द मी नोंदवून घ्यायचो, त्याचा अर्थ बघायचो. हेही कुठंतरी मला असं वाटतं त्याचा उपयोगी पडत असणार. किंवा गाणं शिकणं असेल, गाणं मी रवींद्र गांगुर्डेंकडे काही दिवस शिकायला जायचो. प्रमोद गांगुर्डेंकडे मी ऑनलाईन सेशन घेतले. पण ते गिरवणं जे आहे ना ते सतत करायचो. म्हणजे अजूनही मी खाली आमच्या म्युझिक रूम केली आहे. गाणं म्हणायला जातो तेव्हा मोबाईल मी ऑन ठेवतो आणि ते गाणं मी पुण्याला जात असेल कुठं जातं ते गाणं ऐकतो आणि कळतं की अरे इथे आपण माती खाल्ली, इथे चुकलोय. ते पुढच्या वेळेला ती लिहून काढ, ती जागा पुढच्या वेळेला ती नीट घे. म्हणजे चला जाता असेल किंवा बचना असेल, माझ्यासाठी ते गाणं मी जेव्हा पाहिलं अनेक वेळा गायले, पण मला त्या वेळेला ते गाणं सुधारत गेलो. याचं कारण असं आहे की मला लक्षात येतं की अरे चुकलो आपण, हे चुकलो. आणि ते समाधान स्वतःचं जे आहे ते खूप वेगळ्या लेवलचं आहे माझं. म्हणजे मला माझे जुने व्हिडिओज मी केलेले मला अजिबात आवडत नाहीत. माझं गाणं मला आवडत नाही, माझे लेख मला आवडत नाही. असं वाटतं काय बकवास काहीतरी केलं. पण मला असं वाटतं तेच कुठंतरी मला प्रगतीसाठी म्हणून कारणीभूत ठरत असेल. ते इंग्लिश स्पीकिंगचं असेल किंवा लिखाण असेल. माझं कुठलंही पुस्तक वाचतो जेव्हा मी, तेव्हा मी माझी एक छान सवय लावून घेतली. आणि मला असं वाटतं मला ती जगण्याची पद्धत सापडली. एकूणच पुस्तक जेव्हा घेतो मी, माझ्याकडे पेन्सिल असते आणि मी ते मला आवडलेलं वाक्य मी अंडरलाईन करून लगेच त्याचा पेजी नंबर पाठीमागे टाकतो मी. आणि अशी माझी पुस्तकं अनेक आहेत. त्यामुळे मी कधीही रेफर करताना मला काय भावलं त्यातलं, आणि त्यामुळे मला पुस्तकाचं रसग्रहण जेव्हा मी करतो आणि मी फेसबुकवर टाकतो किंवा मग त्याचं पण संकलन काही पुस्तकामध्ये येतं, तेव्हा हे कुठंतरी गिरीश रांगणेकरांचं मत म्हणून तिथे येतं. आणि मला मजा येते ते एक्सप्रेस करायला. आणि मला असं कुठंतरी त्याचं पण एक रिव्हिजन होते आणि ते जगण्याला त्याचा उपयोग होतो की मला जे भावलंय ते मला हे भावलंय. आणि त्याच्या मागे कदाचित हा दृष्टिकोन, ही विचारसरणी असू शकेल. मग तो दृष्टिकोन गवसलेला, ती सापडलेला नवीन अनुभव त्यातलं संचित असेल, ते मला बोलण्याला उपयोगी पडतं. माझ्या भाषणांमध्ये मला कुठंतरी व्यक्त होताना उपयोगी पडतं. आणि एक तो कॉन्फिडन्स म्हणतो ना की भान येतं आपल्याला जगण्याचं, ते मला असं वाटतं कुठंतरी क्लायंटशी बोलताना पण उपयोगी पडतं. आणि मला असं वाटतं की मला योग्य विचारसरणी, योग्य जगण्याचं भान, आणि मला असं कायमच वाटत आलं की नुसतं तुम्हाला आत्मविश्वास आहे, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, नेटवर्किंग आहे म्हणून यश मिळत नाही. तुमचा स्वभाव, तुमची वृत्ती, तुमचे दृष्टिकोन, हे सगळं पण महत्त्वाचं असतं. तर हे कुठंतरी मला असं वाटतं सगळं या जडणघडणीतनं मला मिळालं असावं. आणि तोच मला असं वाटतं की तो धागा आहे की जेव्हा मी नोकरी करत असताना मला स्वतःचं काय असावं की जे अव्यक्तच्या फॉर्मॅटमध्ये साहित्यिक रूपामध्ये असेल की जे मासिक मी सुरू केलं, किंवा बॅकअप असावा की जे सविष्ट आणि पाळंदी कुरिअर असेल, की तोच मला असं वाटतं की तो एक भान असेल माझं जगण्यातलं की नॉन लिनियर. मला कायम लोक व्हर्टिकल ग्रोथ म्हणतात किंवा हॉरिझॉन्टल ग्रोथ म्हणतात, तर मला कायम हॉरिझॉन्टल ग्रोथ महत्त्वाची वाटत आली की एक आयुष्य आहे यार, जगाना रसरशीत भरभरून, कोणाला दाखवायचं, कोणाला उत्तर द्यायचं नाही. मी माझं पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं बहुपिढी, तेव्हा अभिराम भडकमकर माझ्यासाठी खूप इतकं छान बोलले. अभिराम भडकमकर मला शिकवायला नाट्यवेदमध्ये यायचा, त्याला मी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. समीरण वाळवेकर होते, शंभर देशपांडे होते. तर अभिराम भडकमकरला पुस्तक आवडलं. ते मी नर्वस होतो, म्हणलं अभिराम काय वाटेल त्याला. अरे म्हणलं मस्त लिहिलेस, म्हटलं थँक्यू. मग तो प्रमुख पाहुणा म्हणून बोलत असताना मला म्हणाला की गिरीशचं आयुष्य कसं आहे ना, म्हणजे आम्हाला म्हणे अलकाझी
NSD ला होतं. आणि अलकाजी असं म्हणायचे की चांगलं नाटक आणि वाईट नाटक असं काही नसतं. नाटक असं असतं की जे तुम्ही प्रयोग करता लोकांना समोर आवडतं. अनेक प्रयोग होतात, हाऊसफुल होतं, तिकिटामध्ये चांगले पैसे मिळतात, नटाला मजा येत नसते. आणि काही नाटक, एखादं नाटक असं असतं समोर रिस्पॉन्स आहे माहीत नाही, परत प्रयोग होणार माहीत नाही, मला करायला मजा येईल. तर ते जे आहे ना, ती मजा येणं, मजा आहे क्या मजा आहे. तर तसं म्हणे गिरीश जेव्हा मोठा होईल, ते मोठा होईलमध्ये पण स्टोरी अशी होती की माझ्या भाषणामध्ये मी तेव्हा असं सांगितलं होतं की माझे सासू सासरे समोर बसले आणि सासरे 81 वर्षाचे, सासूबाई 75 वर्षाचे आहेत आणि ते दोघे डॉक्टर आहेत सांगितलं. आणि अजूनही आम्ही दादांना म्हणतो रिटायर्ड व्हा, तेव्हा ते म्हणतात बघुरे मोठं झालं की, बघुरे म्हातारा झालं की. 81 वर्षाचे दादा अजूनही बघुरे म्हातारा झालं की असं म्हणून जे रिटायर्ड व्हायचं बघू तेव्हा. तर मी असं म्हणतो माझ्या मित्रांना की बघुरे मोठं झालं की काय आपल्याला करिअर करायचंय. तर तो धागा अभिरामनी घेतला आणि अभिराम मला म्हणाला की गिरीश जेव्हा मोठा होईल आणि कधीतरी म्हाताराही होईल तेव्हा गिरीश स्वतःशी जेव्हा आयुष्यामध्ये विचारेल, स्वतःला प्रश्न विचार की क्यों मजा आया, तेव्हा गिरीशचं उत्तर असेल हा मजा आया, बहुत मजा आहे. म्हटलं वा, आपल्यासाठी कोणीतरी एवढ्या बारकाईने विचार करतो आपल्या स्वभावाबद्दल, पैलूंबद्दल आणि एकूण जगण्याच्या वाटचालीबद्दल, तेव्हा कुठंतरी समाधान मिळत असतं. सर, आता गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन्स करत आला आहात. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये कॅम्पेन मिळवणं, आत्ता तुमचं गुडविल झालंय तेवढं की तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. पण जेव्हा सुरुवातीला जेव्हा पॉईंट ऑफ व्ह्यू नवीन होतं तर त्यावेळेला कोणत्या अडचणी आल्यात का? आल्या असतील तर तुम्ही त्याच्यावर कशी मात केली? आणि ह्या सगळ्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग कॅम्पेन कुठलं होतं? कारण व्हरायटी ऑफ कॅम्पेन्स तुम्ही केली आहेत, म्हणजे सरकारी योजनापासनं अवेअरनेस कार्यक्रम असतील किंवा मग पॉलिटिकल कॅम्पेन असेल किंवा मोठमोठ्या हेल्थ सेक्टरमध्ये असेल, खाण्यापिण्याच्या सेक्टरमधले असतील, अशा वेगवेगळ्या नावाजलेली जे ब्रँड्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कॅम्पेन्स केलेत. तर ह्यांच्या प्रत्येकाची स्ट्रॅटेजी डिफरंट असते, त्यांचा ऑडियन्स डिफरंट असतो. तर ह्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग कॅम्पेन कुठलं आणि सुरुवातीला तुम्हाला काय चॅलेंजेस आले हे सगळं मिळवताना? जसं मी स्टार सोडल्यानंतर मी लक्ष घातलं चविष्टमध्ये. तर चविष्ट एस्टॅब्लिश होत असताना मला पतंगराव पद्माचं कॅम्पेन मिळालं. प्रणित कुलकर्णी आणि प्रवीण तरडेची टीम होती आणि माझी टीम होती, त्यामुळे प्रवीण आणि आम्ही बरोबरच त्यावेळेला होतो. त्याच्यानंतर प्रवीणने 6 महिन्याने देऊळबंद लिहिला. तर ते सगळं करत असताना प्रभात रोडला ऑफिस झालं आणि मग भाडं सुरू झालं होतं प्रभात रोडच्या ऑफिसचं. वर्षभरामध्ये ते चांगले चांगले क्लायंट मिळाले आणि नॅशनल फ्लॅग सारखी फिल्म मी केली. तेव्हा विजापुरे प्रोड्युसर होते आणि त्यांना ते शोध लागला की यूट्यूबवरती अशा प्रकारचं फिल्मच नाही की नॅशनल फ्लॅग, झेंडा 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला रस्त्यावरती सहज विकतात 5 रुपयाला, 10 रुपयाला. आणि ते तो दिवस उलटल्यानंतर रस्त्यावरती पडलेले दिसतात. तर हा अब्यूज आहे आणि याच्यासाठी तुरुंगवास आहे. झेंडा विकणं आणि विकत घेणं हे इलिगल आहे आणि त्याला 3 महिन्याचा तुरुंगवास आहे. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मध्ये वकील होते. मग त्यांनी मला म्हणाले आपली फिल्म करायची, करावं का? म्हटलं करेन. हस्तापुरी जी माझी आता फिल्म्स लिहिते ती त्यावेळेला इंदिरा इन्स्टिट्यूटमध्ये होती. माझ्याकडे इंदिरा इन्स्टिट्यूटची मुलं होती सगळी, काय इंटर्नशिपसाठी आलेली. अजूनही आता सिम्बॉसिसची काही मुलं माझ्याकडे इंटर्नशिप करत आहेत. तर म्हटलं करूयात. मग कसं करता येईल? मग म्हटलं तर रस्त्यावरती झेंडा विकणं आणि विकत घेणं हे इलिगल आहे. काय कशा फॉर्मॅटमध्ये मांडता येईल? मग आम्ही विचार केला मग क्रोमा करूयात. क्रोमा करताना काय करता येईल? मग त्याच्यामध्ये मग आम्ही ॲक्च्युली शूट केलं आहे. 3 मिनिटाचा सिग्नल घेतला. ही सगळी गोष्ट 3 मिनिटात बसवली आणि 3 मिनिटाचा एक सिग्नल की या ठिकाणी 180 सेकंदाचा रोलआउट सुरू होतो, 180 आणि त्यामध्ये 3 गाड्या चौकामध्ये येतात. त्यामध्ये एक इन्स्पेक्टर आहे, एक वकील आहे आणि एक सर्वसामान्य बाई आहे. त्याच्यामध्ये तिच्या पाठीमागे बसलेला जो मुलगा आहे तो झेंडा मागतो, तो माझा मुलगा होता आयुष. आणि प्रेम नावाचा जो मुलगा तो झेंडा विकणार तो, त्याला बरीच मोठी मोठी चित्रपट मिळाले. महेश मांजरेकरचा चित्रपटमध्ये त्यांनी काम केलं. तर हा सगळा ड्रामा आम्ही दाखवला. त्याच्यामध्ये रिअल शूट केलं आणि ते क्रोमामध्ये पाठीमागे ट्रॅफिक सगळं ते ॲक्च्युली ते त्याप्रमाणे एस्टॅब्लिश केलं. आणि शूट मात्र करताना जे तो ड्रामा आहे तो संवादाचा 3 मिनिटाचा तो एका प्रॉपर क्रोमा करून केला आणि त्याला पाठीमागे बॅकग्राऊंड चौकाचं केलं. आणि ती फिल्म इतकी हिट झाली की अचानकच म्हणजे कुठनं मेसेज यायला लागले आणि ती फिल्म व्हायरल. म्हणजे मलाच इतक्या ठिकाणून फिल्म आली ती अचानक व्हॉट्सअपवरती
ते जयेश संघवी म्हणून आता मुळशी पॅटर्न अनेक सिनेमामध्ये काम केलेलं जयेश संघवी जो आहे, तर त्यांनी इन्स्पेक्टरचा रोल केला होता. त्यांचा मला फोन आला, अरे काय चाललंय, म्हटलं काय, मला म्हणे इतकी फिल्म व्हायरल झाली आहे. म्हटलं हो, आणि लाखांनी व्ह्यूज यूट्यूबवरती मिळाले तिला, आणि तो कुठेतरी कॉन्फिडन्स आला की आपण चाललंय ते योग्य चाललंय. त्याच्या अलीकडे पलीकडे मला बावडेकर साहेब जे आहेत मिटकॉनचे, त्यांचे उत्तम संबंध होते. मध्ये म्हणाले की आमच्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स आहेत, तसं एनर्जी डिव्हिजन, इंजिनिअरिंग डिव्हिजन, पॉवर डिव्हिजन, तर तसं आपण एक मीडिया एंटरटेनमेंट डिव्हिजन सुरू करूयात. म्हटलं ओके, कन्सल्टन्सी त्यातली, म्हटलं चालेल. तर त्याने मला एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट पद दिलं, व्हिजिटिंग कार्ड झालं, केबिन दिलं, आणि मला म्हणाले आपण मग सुरू करूयात. मग पेपरमध्ये बातमी आली मी जॉईन झालो आणि असं सगळं सगळं. पहिल्यांदा आम्ही काय केलं की मिटकॉन उद्योजकतेमध्ये आहे, म्हटलं आपण सिरियल करूयात एक, म्हणे करा. तो पहिलाच एपिसोड केला आम्ही. त्याच्यामध्ये एक बाई, तिला उद्योजिका व्हायचं, आणि घरामध्ये विरोध आहे नवऱ्याचा, तो नोकरी करणार आहे. तिथपासून तिचा विरोध सुरू होतो, आणि ती मग असे अनेक टप्पे, टेंडर भरणं, असं करत 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 ती मग कौटुंबिक, मग बाहेर सामाजिक, राजकीय, अशा सगळ्या लोकांना स्ट्रगल करत ती मोठी उद्योजिका होती. थर्मॅक्सच्या अनुवागाच असे आता आहे, तशी मोठी उद्योजिका प्रवास, असा प्रवास. ते सगळे एपिसोड लिहिले मी, काही असतात. त्याने पायलट एपिसोड तयार केला. पूजा पवारांनी त्यात काम केलं, आणि माधव अभ्यंकर होता. बरेच छान, त्यांना तो आवडला, पण ते समोर तो नाही वर्कआउट झाला तो दूरदर्शनवर. आणि नंतर असं लक्षात आलं की त्याचं इकॉनॉमिक्सच पूर्ण वेगळं आहे ते सगळं करण्याचं. ते मिटकॉन त्याला तयार. मग त्यानंतर धाकटी पाती नावाचा आम्ही एक एपिसोड प्लॅन केला की ज्याच्यामध्ये उद्योजकांची मुलं, की जी पुढची पिढी आहे, त्यांच्या स्टोरीज. स्वप्नील बांदोडकरने ते गाणं गायलं, आणि तेही पण समोर नाही वर्कआउट झालं. मग त्यांची फिल्म केली की ज्याच्यामध्ये मिटकॉन सतत कार्यशाळा घेत असतं, शेतकऱ्यांच्याही घेतं. मग त्यांनी ॲग्री टुरिझमवरती फिल्म केली, मी करून दिली त्यांना. मग राजुरीला आरेवाड्याच्या पुढे एक एकरावरती 100 वर्षापूर्वीचं गाव उभं केलं, ते डॉक्युमेंट केलं. मनोज हाडवळेंचे, टिंग्या ज्यांनी केला, त्यांचे बंधू. मुळशीचे काही लोकेशन्स होते, ते मोराची चिंचोलीमध्ये आम्ही गेलो होतो, आणि त्या लोकांच्या सगळ्या ओळखी झाल्या. आणि कुठेतरी लक्षात आलं की त्यांना पण अपील होती, आणि नंतर ती फिल्म पुढची 10 वर्ष मिटकॉन कार्यशाळेमध्ये दाखवत होतो. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एका सीनमध्ये माझी बायको मुलं येतात, मग मला फोन यायचा, अरे तुमच्या मुलांना बघितलं, तुम्हाला बघितलं, माझी गाडी तर असायची. तर हे ॲप्रिसिएशन येत होतं कुठे कुठे. पण त्याच वेळेला काय असतं की डे टू डे लेवलला तुम्ही स्टार टीव्हीमध्ये असताना तुम्हाला एक पॅकेज दर महिन्याला गठ्ठा 1 तारखेला खरा रक्कम बँकेमध्ये पडलेले असते, तर तसे नव्हते. तर त्यामुळे मधल्या काळामध्ये अप्स अँड डाऊन्स आले. त्यावेळेला कधी चविष्टने हात दिला, कधी कॅम्पेन्सने हात दिला, कधी त्यावेळेला मला, त्यामुळे मध्ये मध्ये मग ऑफिस बंद केलं, आणि मग काही वेळेला मी अकॅडमीजमध्ये पण कुठे मध्ये गेलो. म्हणजे जेव्हा मी सिम्बॉसिसच्या फिल्म्स केल्या, आणि तेव्हा मला कोविडच्या काळामध्ये असं झालं की स्वाती मुजुमदारांचा मला फोन आला, आणि त्या म्हणाले की आपल्याकडे असं आपण स्किल युनिव्हर्सिटी सुरू करतो, केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या आदल्या वर्षी मी तिथे कन्सल्टंट म्हणून बसत होतो, आणि त्यांच्याकडे गेस्ट म्हणून गेलो होतो. तिने एका प्रोग्रामसाठी मला गेस्ट म्हणून बोलवलं होतं. तर त्याच्यात मीडिया स्कूलसाठी तुम्ही डायरेक्टर म्हणून याल का? तर कोविड होतं आणि सगळंच ठप्प झालेलं होतं. मग पुढे 1.5 वर्ष मी कोविडमध्ये त्या सिम्बॉसिसचा डायरेक्टर होतो, स्कूल ऑफ मीडियाचा. आणि मग हे सगळं सगळं असं वर्कआउट होत होतं. मला असं वाटतं की एकाच वेळेला मी पॅरलली अनेक गोष्टी करत होतो, आणि स्वतःला कुठेही एका ठिकाणी थांबवत नव्हतो. मग मला असं वाटतं ते ॲव्हरेज आउट होऊन कुठेतरी मला पैसे मिळत होते, किंवा कधी पैसे मिळतही नव्हते, पण माझ्या स्वतःच्या स्किल्स मी वाढवत होतो. मग आता मला कधी गाण्यातनं पैसे मिळतात, कधी कन्सल्टन्सीमधून मिळतात, कधी अकॅडमिक्समधून मिळतात, कधी फिल्ममधून मिळतात. आणि चॅलेंजिंग कॅम्पेन्स पुढे जी आली, म्हणजे मला आठवतं आहे की 2019 लोकसभेचं इलेक्शन होतं, आणि त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रात, पुण्यात सगळ्यात कमी मतदान झालं होतं. आणि त्याच्या आधीच्या टर्मला त्यावेळेलाच म्हणजे कमी मतदान झालं, आणि लगेच 6 महिन्यांनी विधानसभेचे इलेक्शन्स होते. ओके. आणि नवल किशोर राम पुण्याचे कलेक्टर होते, आणि दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त होते. तर त्यांनी मला बोलवलं, आणि सर्किट हाऊसमध्ये मीटिंग झाली होती. सगळे अधिकारी, नोडल ऑफिसर सगळे बसले होते. नवल किशोर रामांच्या शेजारी बसलो होतो मी, आणि ते म्हणत होते काय करता येईल आपल्याला, 6 महिने के बाद अभी असेंब्ली इलेक्शन है. तर म्हटलं काही नाही, फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी करा म्हटलं. सगळं अख्खं लाईटिंग का, दिवाळी होती, दिवाळी एक मरगळ सगळे जाऊ दे म्हटलं लोकांच्या. कसं करता येईल. त्यांची मीटिंग सुरू झाली. म्हटलं जरा मी विचार करतो थोडासा, आणि त्यांचं बोलणं चालू असताना एक 10-15 मिनिटात मला कागदावरती काहीतरी उतरलं, सुचलं मला काहीतरी. मध्ये त्यांना म्हटलं मला सर काहीतरी सुचलंय, थोडासा मला कळलं, पॉज आला एक तिथे. हा बताई, म्हटलं वाचून दाखवू का? हा बोली. म्हटलं जगाच्या पाठीवर सगळीकडे पुणेकर आहेत, जगाच्या पाठीवर सगळीकडे पुणेकर आहेत, कारण त्याचं स्वतःचं एक मत आहे.
जगाच्या पाठीवर सगळीकडे पुणेकर आहे, कारण त्याचं स्वतःचं एक मत आहे असं म्हणून ते मग छान सुरू झालं. त्यांना आवडलं, त्याने अच्छा आहे. मग मी खाली उतरून येऊन मला ते चालही सुचली मला त्याची. मग मी गाडीच्या स्टेअरिंगवरती ठेका मारत ते रेकॉर्ड केलं चालती. ओंकार केळकरला पाठवली. त्याला म्हटलं स्टुडिओत येते तोपर्यंत तू बघ काय करते. नंतर ती दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड केली, त्याचा व्हिडिओ केला आणि त्यांना दाखवला. रेकॉर्ड केलेलं दाखवलं त्यांना आवडलं त्यांना ते. मग म्हटलं काय करते, म्हटलं असं करूयात, लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी पुण्यामध्ये मतदान कमी झाले ते पॉकेट्स आपण आयडेंटिफाय करू आणि त्या ठिकाणी हे गाणं आपण एक टीम तयार करू, 4 मुलं 4 मुली, आणि त्याचे आपण एक डान्स परफॉर्मन्सेस त्यांचे करूयात मॉलमध्ये, त्यातल्या सिलेक्टेड मॉल घेऊयात. अच्छा म्हटलं बस काय बोलून त्या ठिकाणी आपण लावूयात. मग आपण फिल्म्स तयार करूया. सेलिब्रिटी बळताळ रघुनाथ माशेलकर पासून अनेक मान्यवरांचे आम्ही बाईट घेतले, प्रशांत नांगले असतील, आणि ते वरच झालं. मला असं वाटतं त्यावेळेला कॅम्पेनला तू पण होतं. पहिलंच कॅम्पेन होतं. आणि त्याच्या आधी असं झालं होतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं 2017ला इलेक्शन, 10 महानगरपालिकेचं इलेक्शन होतं आणि त्यावेळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मला बोलवलं आणि त्यांना मतदान जनजागृतीची गरज होती आणि ते म्हणले आपण करूयात. मतदार वाढले होते नवीन आणि तिथे स्ट्रॅटेजिस्ट माझा रोल चांगला प्ले अशा वेळेला करतो. मी त्यांना म्हटलं करूयात, मग काय करता येईल. माझं प्रेझेंटेशन दिलं त्यांना. मग चला हवा युतीच्या लोकांना घेऊन फिल्म केली आहे, सगळे कलाकार घेऊन. मग ती फिल्म मी मुंबईत बर्ड आयलंडला गेलो. तू होतास का त्या, मला असं नाही. आणि ती 5 मिनिटाची फिल्म, लोकांना ज्ञान नको असतं, काय उद्देश करतो मला, तू नको मला शिकूस, हे जे आहे ना हे तिथं मी हँडल केलं. आणि तिथे 5 मिनिटाचं कम्प्लीट एंटरटेनमेंट कॅप्सूल असताना मेसेज फायनली तोच होता की मतदान करा. आणि पालिकेला थिएटर्स फ्री मिळणार होती, त्यामुळे त्याचं J2K करून आम्ही ती थिएटरमध्ये आम्ही दाखवली. सेलिब्रिटी बाईट्स होते, ॲनिमेशन फिल्म केली, कारण तेव्हा प्रभाग पद्धती बदलल्या होत्या. 4 काहीतरी वॉर्ड सर्व्हिस सिस्टीम बदलली होती. त्याचा एक अवेअरनेससाठी राहुल सोलापूरच्या आवाजामधून आम्ही ॲनिमेशन फिल्म केली, त्याचं मार्केटिंग केलं, सोशल मीडिया कॅम्पेन केलं. आणि या सगळ्याचा परिणाम असं झालं की ते 10 महानगरपालिकांमध्ये सगळ्यात जास्त मतदान पिंपरी चिंचवडचं झालं. आणि सत्ता बदल झाला. सहारिया त्यावेळेला निवडणूक आयुक्त होते, त्यांनी मला मुंबईत बोलवलं आणि मग त्यावेळेला त्या निवडणूक वार्ता म्हणून पुस्तक असं त्याचं पण आम्हाला काम मिळालं. त्यांनी दिलं आम्हाला ते. त्यांनी अजून मग काही बरीच कामं आम्हाला दिली की चंदीगडला सगळ्या भारतातल्या आयुक्तांचं कॉन्फरन्स होणार होती. मग त्या सगळ्या त्यात एक गोपनीय एक पुस्तिका करायची होती त्या सगळ्या आयुक्तांसाठी. ती पुस्तिका करण्याचं काम मला मिळालं. तर असं त्यातनं एक खूप एक कॉन्फिडन्स, दुसऱ्यातनं तिसरं. आणि काही वेळेला असं व्हायचं की पैसे नाही येतात पुढचे 2-3 महिने, पण कुठेतरी हा कॉन्फिडन्स मला मनामध्ये एक कंटिन्युअस कुठेतरी म्हणतो बॅक ऑफ द माइंड तो मला मिळत होता की आपण काहीतरी चांगल्या स्किलला जोडले जातोय, काम करतोय, ती संधी मिळते आणि एक छान एक रेप्युटेशन तयार होतोय आपलं. तर कधी पैसे, कधी रेप्युटेशन, किंवा कधी कामाची दखल घेतली जाते, कधी पैसे मिळतात. असं ते कसरत करत करतच आम्ही ते त्यातनं मार्ग काढत पुढे गेलो. एकच मुद्दा मध्ये राहिला की तुम्हाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम मिळालं, तुम्ही वेगळ्या स्ट्रॅटेजीज ते अप्लाय केलं. पुढे काय झालं मग ते जो एक हे होतं की पुण्याचं मतदान कमी झालं होतं लोकसभेचं, विधानसभेला काय झालं? विधानसभेला टक्केवारी वाढली म्हणजे सक्सेसफुल झालं. खरं तर तुमचा जो प्रवास आहे सर तो इतका व्हास्ट आहे, इतक्या वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये एकाच वेळेला तुम्ही जसं शिक्षण घेत असताना तुम्ही एका वेळेला अनेक पायऱ्यांवर दगड म्हणजे पाय ठेवले होते आणि सगळे सक्सेसफुली केले होते. तसंच आत्ता गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पॉईंट ऑफ व्ह्यू ही ॲड एजन्सी तुम्ही चालवता आहात सक्सेसफुली आणि एका वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन्स तुम्ही करत असतात. मग ते प्रिंट मीडियामधले असतील किंवा व्हिडिओ मीडियामधले असतील किंवा मग ऑडिओमधले असतील, सगळेच. तर एका व्हिडिओमध्ये, एका मुलाखतीमध्ये हे सगळं डिटेलमध्ये येणं शक्य नाही आहे, पण तरीसुद्धा महत्त्वाच्या टप्प्यांना आपण हात घातला. आता अलीकडे काय होतंय की बऱ्याच वेळेला सोशल मीडियामधून असेल किंवा न्यूजपेपरमधनं AI बद्दल बोललं जातं. तर एक सतत त्याला एक नकारात्मक बाजू अशी आहे की सर्जनशील लोकांसाठी हा खूप मोठा धोका आहे, AI येतंय. तर याच्यावर तुमची काय कमेंट आहे? तुम्हाला वाटतं खरंच की हा धोका आहे का हे पूरक आहे, की काय तुमचं मत आहे याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग जगामध्ये. त्यामुळे मी कायम असं म्हणतो की व्यक्त होणं जे आहे, मी जसं म्हटलं मग अशी की माझं व्यक्त होणं मला स्वतःला आत्महत्या ती कायम इनर्शिया होता आणि ते मी व्यक्त होत राहिलो. व्यक्त फक्त मासिक असेल, नाही तर त्याचं एक्सटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू असेल. तर माणूस हाच कायमच सर्जनशील राहिलेला आहे
अस्वस्थ राहिलेलं. हम्म. आणि त्या अस्वस्थपणामध्येच त्याचा विकासही आहे. त्यामुळे ती अस्वस्थता गप्प राहणारच नाही आहे. तो AI मध्ये जरी गेला तरी तो अस्वस्थच वाटणार आहे. त्यामुळे त्याच्यात त्याची प्रगतीच होणार आहे. ती वेगळ्या फॉर्ममध्ये असेल. म्हणजे मी कायम सांगतो असं की आपला भारत देश म्हणजे 1000 वर्षापूर्वी हम्पी अख्ख्या भारताची राजधानी होती. रेशीम, मसाले असे परदेशामध्ये एक्सपोर्ट व्हायचे. आणि खरोखर म्हणजे नालंदासारखं किंवा तक्षशिलासारखी विद्यापीठं आपल्याकडे होती आणि जगभरातले विद्यार्थी तिथं शिक्षण घ्यायला यायचे. आणि जहाज बांधणी शास्त्रापासून ते प्लास्टिक सर्जरीपर्यंत त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचे. 64 कला तिथे शिकवायचे. आणि मग परकीय आक्रमणं झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नामशेष झाल्या. पण मसाला डोसा हा 2-2.5 हजार वर्षापूर्वीचा जुना आहे. म्हणजे महाराजांनी मसाला डोसा खाल्ला असेल. हा जो समृद्ध वारसा आहे हा कुठेतरी आहेच ना. म्हणजे ऋग्वेद 5000 वर्षापूर्वी लिहिलं आहे. आणि हे आपण कधीच विसरता कामा नये की ह्याच्याच पुढे जाऊन आपण हे मधले रचलेले आहेत. तर त्यामुळे हे कुठेतरी एका बाजूला टेक्नॉलॉजीकडे जात असताना त्याचा अध्यात्म हा बेस राहीलच, त्याचा कुठेतरी फिलॉसॉफी हा बेस राहीलच, त्याच्याशिवाय प्रगतीच होऊ शकत नाही. तर न्यूरालिंक सारखं आता मागच्याच आठवड्यामध्ये एलॉन मस्कनी घोषणा केली की माणसाच्या डोक्यामध्ये चिप बसवली आणि ती आता माणसाच्या वाहनांवरती नियंत्रण मिळवून माणसाला जे वाटतंय आत्ता त्या क्षणाला ती चिप डोक्यामध्ये आहे तर ते सगळं तो करू शकेल. इतक्या लेवलला आता ते पुढे गेलंय. आता 25-50 वर्षांनी अजून काय होईल माहीत नाही आहे. म्हणजे तुम्ही सगळी उपकरणं हाताळू शकालच, पण कदाचित तुम्ही समोरच्या माणसांना पण हाताळू शकाल आणि त्याचं एक नेटवर्क तयार होऊ शकेल. तुम्ही 5 जण काम करताय ते कुठल्या तरी 6व्या माणसासाठी काम करताय, तुम्हाला कळतच नाही तुम्ही ते काम करताय, कारण म्हणजे भावनांवरती तो नियंत्रण त्यांनी मिळवलेलं असेल. तर इतक्या लेवलला ही ॲडव्हान्समेंट झाली आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे खरंच आपण जे बघतो की इलेक्ट्रिकल व्हेकलपासून नंतर ऑटोमेटेड कारपासून नंतर आता ते फार ड्रायव्हर रहित वाहनं, तर खूप छान प्रवास आहे. आणि मला कायमच असं वाटत आलं की जो माणूस मरते आहे त्या माणसाने एवढं मोठं कर्तृत्व पृथ्वीवर करून दाखवलं, हे नतमस्तक व्हायला लागतं. म्हणजे मी कायमच कधीही आयुष्याला सिरियसली घेतलं नाही काय, पण जेव्हा बघतो की अरे किती सिरियसली सगळं काम चाललंय, फ्लायओव्हर्स चालले, मेट्रो चालले आहेत, हे चाललंय की हे सगळं शाश्वत राहणार आहे. अशा प्रकारे माणूस ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला माझ्यासारखा संवेदनशील माणूस असा विचार करतो मला कधी शाश्वत दिसलंच नाही काही, मला उद्या काय होणार आहे मला माहीत नाही. पण कौतुक वाटतं माणसाचं की अशा प्रकारे विचार करून माणूस आज सगळ्या विश्वाला बाधाक्रांत करायला निघाला आहे. कदाचित तो देवालाही कंट्रोल करू शकेल की काय, अशी सिच्युएशन येऊ शकेल. कदाचित पुढे काय वाढून ठेवलेलं आपल्याला काही माहीत नाही आहे. पण आपण जसं म्हणतो की ज्याच्यात जशी पॉझिटिव्ह साईड असते तर निगेटिव्ह साईड असते. त्यामुळे त्याचे इम्प्लिकेशन्स काही असतीलच की जे कदाचित जगाला संकटामध्ये टाकतील, असं होऊ शकेल. आणि सगळंच समाज माध्यम त्याच्यामध्ये बोलत आहे. पण मी कायमच ना असं समाज माध्यमांबद्दल मी आता विषय काढला म्हणून म्हणतो की आय कीप टेलिंग पीपल की डोंट डिस्कस इव्हेंट्स, डिस्कस आयडियाज. आपल्याकडे रोज काही ना काहीतरी इव्हेंट्स येतात आणि रोज काही ना काहीतरी लोक व्यक्त होतात. मला असं वाटतं त्याचा वेळेचा अपव्यय होतोय त्यांनी. आज काय बाबा मराठा मोर्चा आहे, उद्या काय भारत पाकिस्तान वर्ल्ड कप आहे, परवा काय अजून काहीतरी आहे, परवा काय अजून काहीतरी आहे, एंडलेस आहे. परवा काय ॲक्सिडेंट झाला आहे, परवा काहीतरी अजून कुठलं तरी झालेलं आहे. तर लोक व्यक्त होतात आणि व्यक्त होताना इतकी अमाप एनर्जी वाया जाते त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की इंग्रजांनी आपल्याला पारतंत्र्यात टाकलं होतं आणि आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या बेड्या जखडून पडल्या. तर मला असं वाटतं की कुठेतरी मोबाईलमधून बेडी झाली आपल्या हातामध्ये की जी त्यांनी दिली वेस्टर्न लोकांनी, आणि ती आपल्याला कळत नाही बेडी आहे ती. सगळे मूलभूत शोध तिकडे लागतात. आयफोन तिकडे शोध लागतोय, AI चा शोध एक्सटेन्शन असलेला न्यूरालिंक ती चिप जी आहे ती एलॉन मस्क तिकडे करतोय. आणि आपण काय करतोय, आपण फक्त वेगवेगळ्या अस्मितांमध्ये अडकलोय, वेगवेगळ्या राजकारणामध्ये आपण अडकतोय. काय अफाट प्रगती तिथे होती आहे. म्हणजे मला असं वाटतं की कॉपीराईट्स असतील, पेटंट्स असतील, या लेवलचं मूलभूत संशोधन आपल्याकडे जेव्हा होईल त्यावेळेला मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून, भारतीय म्हणून प्रगत झालो असू. तिथे मला कुठंतरी वैषम्य वाटतं की आपण आज सुंदर पिचाई असतील किंवा कितीतरी भारतीय माणसं आज जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांवरती मोठ्या पदावरती नेतृत्व करताना दिसतात. पण जिथे स्वतःचं म्हणून एक इन्व्हेन्शन, मूलभूत शोध, तिथे आपण अजून नाही आहोत. तर ते पण मला असं वाटतं की एक
आपण डोळसपणे याकडे बघायला हवं. आणि ही फक्त माणसापुरतं नाही आहे किंवा कुठल्या एआयबद्दल नाही आहे. एक ओव्हरऑल एक भारतीय म्हणून मला असं वाटतं ती मानसिकता आपण कुठेतरी त्या मानसिकतेमध्ये लक्ष घातलं पाहिजे की आपण म्हणजे मला मध्ये अयोध्या आणि सगळं झालं ते त्याच्यावरती लोक किती व्यक्त होत होते आणि किती त्याच्यामध्ये मला असं वाटतं हा हिंदूंमधला आंतरविरोध आहे ना हा पण मला अस्वस्थ करतो. म्हणजे मला असं लक्षात येतं की जेव्हा माझे मित्र आहेत, अनेक मुसलमान मित्र आहेत, ख्रिश्चन मित्र आहेत, मुसलमान माणूस दिवसांना 3 वेळा असेल किंवा काय असेल ते नमाज पडायला जातो म्हणजे जातो. ख्रिश्चन माणूस रविवारी चर्चला जातो म्हणजे जातो 5-6 तास. आता परवा आम्ही प्रयोग केला. सुशील चिरसड माझा मित्र आहे, ख्रिश्चन आहे आणि त्याला मी शो झाल्यानंतर रात्री उशिरा 1-1:30ला जेवण झाल्यानंतर तो घरी गेला. पहाटे 3ला घरी पोचला तो आणि कोंडव्याला राहतो. सकाळी मी फोन केला, तिने फोन घेतला नाही. दुपारनंतर त्याचा मला फोन आला. मला म्हणला अरे तुझा फोन आला तेव्हा मी चर्चमध्ये होतो आणि मी प्रार्थनेच्या वेळेला गिटार वाजवून मी अकंपनी करत असतो. अरे म्हटलं एवढा उशिरा जाऊन सुद्धा तू ते फॉलो करतो प्रश्नच नाही. पण तिथे त्या धर्मामधले लोक त्यांचा त्यात आंतरविरोध नाही आहे. काय धार्मिक आहे, काय देव म्हणतोस किंवा एक अंधश्रद्धा म्हणून त्याच्याकडे बघतोस असं कोणी म्हणत नाही. तो आंतरविरोध मला हिंदूंमध्ये फार दिसतो. म्हणजे महाराष्ट्र आपला म्हणजे आपलं जे आहे ते आपण हर हर महादेव म्हणून घोषणा दिली पाहिजे. जय श्रीराम आपला नाही आहे, आपलं गीत रामायणातलं राम आहे. हे कसं हे कुठनं आलं? म्हणजे माझं महाराष्ट्रही माझाच आहे, जय महाराज शिवाजी महाराजही माझेच आहेत, पण अयोध्याही माझीच आहे, अख्खा भारतही माझाच आहे. जय श्रीराम पण मी का म्हणू नये? तर कुठंतरी मला असं वाटतं त्यावेळेला मला त्रास होतो की माणसं स्वतःला इतकी विभागून घेत आहेत. आणि मग त्यावेळेला मला मुसलमानांना दोष द्यावा असं नाही वाटत किंवा इंग्रजांना दोष नाही द्यावा असं वाटत. पूर्वी संस्थानाचा तर अखंडपणा नव्हताच आपल्यामध्ये. टिपू सुलतान, आदिलशाह, निजामशाही हे सगळं होतंच. पण तिथे कुठेतरी मला असं वाटतं की जर अखंड भारत म्हणून आपण असतो तर आपल्यावरती आक्रमण नसतं झालं. पण ते अखंड भारत नंतर इंग्रज आल्यानंतरच त्यानंतर पुढे तो सगळा विषय झाला. पण मला असं वाटतं की आपल्यामधला अंतर्विरोध जो आहे हा जरी जर कमी झाला तरी मला असं वाटतं आपण खूप चांगला सकारात्मक पद्धतीने विकास करू शकू. आणि आपण जे एआयबद्दल म्हणलं त्याच्यामध्ये आपण ॲज अ इंडिया भारत म्हणून एक चांगली प्रभावशाली कामगिरी जगासमोर ठेवू शकू की जी आज मला असं वाटतं कुठेतरी धर्मांमध्ये, नात्यांमध्ये, सामाजिक प्रश्नांमध्ये, आंतरविरोधामध्ये सगळं विभागलं गेलं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रयशक्तीचा अपव्यय होतोय. इतकं डायव्हर्स सेक्टरमध्ये तुम्ही काम करताय आणि जगण्याचा भरभरून आनंद घेत असताना सतत नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकारायचे, नवीन काहीतरी करून पाहायचं, कुठलीही भीती बाळगायची नाही. पडलं तर पडलं, काय हरकत नाही म्हणून त्यातनं शिकत जायचं, आपल्याला ग्रो करत जायचं. तर म्हणजे बेसिकली की तुम्ही तुमच्या जगण्याला आणि करिअरमध्ये कुठली बंधनं बांधून घेतली नाही की हे करायचंच नाही, हे करायचंच नाही, मग इकडे जायचंच नाही. असं एक्सप्लोर करायचं आणि मग ठरवायचं पुढे कंटिन्यू करायचं की नाही. म्हणजे की बऱ्याच वेळेला असं होतं की करिअर सुरू व्हायच्या आधीच लोक रूल्स घालून घेतात की हे तर रूल्स आणि तुमचं काही म्हणजे 36चा आकडा आहे का तुमची मैत्री आहे आणि म्हणून तुम्ही त्याला ब्रेक करता? काय आहे त्याचं? माझी एक कविता आहे, जगण्याची चौकट. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला झालं होतं. तेव्हा मी कवी म्हणून मला तिथं निमंत्रण होतं. तुम्हाला आठवत असेल तर एक 2-4 ओळी. पासपोर्ट साईज फोटो त्या चौकटीत बसत नव्हता. पासपोर्ट साईज फोटो त्या चौकटीत बसत नव्हता म्हणून मी तो कात्रीनं कट करू लागलो. कटकट करू लागलो. फोटो बसत नव्हता. अनावधानानं तो फोटोच कट होत गेला, संपत गेला, बरबाद झाला. आयुष्याचंही असंच आहे. इथेही असते एक जगण्याची चौकट आणि आपली असते धडपड त्या चौकटीमध्ये मावण्या मिरवण्याची. आणि खरोखर चौकटीत बसता बसताच आपण त्या फोटोप्रमाणे संपत जातो. तर अशा आशयाची ती वाक्य थोडीफार पुढे मागे होती. पण अशी माझी धारणाच आहे की खरोखर म्हणजे ती चौकट तुम्ही कधी फिट होणार त्याच्यामध्ये. म्हणजे जगण्याची जी चौकट आहे म्हणजे पुढे मी त्याचे एक्सटेन्शन असं केलं होतं की चौकटीत बसता बसता भिंतीवर हार घातलेल्या चौकटीत बसता बसता तुम्ही चौकटीत जाऊन बसला ती भिंतीवरची. तर हे जे आहे तर मग कुठले नियम? मग आता मी सिम्बॉसिसला होतो आणि सिम्बॉसिसचा डायरेक्टर म्हणून असताना जे काही एक एंटरप्राइझिंगपणा माझ्याकडे आहे त्याचंच कदाचित हे सगळं एक्सटेन्शन असू शकेल. मी जगलेलो जे आहे तिथे मी आय हेट रूल्स नावाचं एक सेशन केलं मुलांसाठी.
आता सिम्बॉसिसमध्ये आय हेट रूल्स, त्यामुळे तू इमॅजिन करू शकतो. अकॅडमिक्स मध्ये. पण सेशन सुरू करताना फर्स्ट ओपनिंग स्टेटमेंट ऑफ द सेशन वॉज, इन ऑर्डर टू ब्रेक द रूल्स वी शुड नो द रूल्स फर्स्ट. करेक्ट. पण सेशन होतं कशाबद्दल? मुळात ते नाव असं आहे की ONM नावाची मोठी जगप्रसिद्ध एजन्सी आहे. त्याचे फाउंडिंग फादर जे आहेत डेव्हिड ऑगिल्वी, ज्याला ऍडव्हर्टायझिंग मधला गुरु म्हणतात, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय आय हेट रूल्स. त्यामुळे नाव मी ते दिलं की जे अकॅडमिक्समध्ये अगदी सुटेबल नाव आहे. मी ऍडव्हर्टायझिंग शिकवत होतो. पण काय, आय हेट रूल्सला मी तडका लावला पंचमदांच्या म्युझिकचा. पंचमदा हे काळाच्या पुढचे होते. म्हणजे चुरा लिया है तुमने जो दिल को किंवा दम मारो दम सारखी गाणी आज 50 वर्षानंतर सुद्धा 25 वर्षाच्या मुलांना का माहिती आहेत? तर त्यातला जो जिनियसनेस जो आहे त्या माणसामधला तो काय आहे म्हणजे. आणि दुसऱ्या बाजूला मॅनेजमेंट जी मुलं शिकत आहेत. मग CEO किंवा COO जो काही एक C लेवलचा मॅनेजर असतो तो काय करत असतो? तो टीम मॅनेजमेंट करत असतो. तो आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करत असतो. तो सस्टेनेबिलिटीचा विचार करत असतो की माझा बिझनेस सस्टेनेबल कसा होईल पुढच्या 25 वर्ष 50 वर्ष. त्याची विजन असते, त्याची पॅशन असते. पंचमदा काय करतो तेव्हा? बासू असतील, मनोहरी असतील, किरसी लॉर्ड असतील, वसंत बापट असतील, उल्हास बापट असतील, अशा सगळ्या स्टॉलवर्ड्सकडनं पंचम म्युझिक काढून घ्यायचे. आणि मग ते आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग त्याच्यामध्ये असायचं, सस्टेनेबिलिटी असायची, मग ते पॅशन त्याच्यामध्ये दिसायचं. आणि त्यामुळे आज ते आपण चेरिश करतो म्युझिक 50 वर्षानंतर. हे मुलांना मी अशा प्रकारे सांगड घालून सांगितलं आणि मुलांनी इतकं सेशन एन्जॉय केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे डोंट सेल बट टेल अ स्टोरी. तर माझी स्टोरी मी सांगून या प्रकारे मुलांना मॅनेजमेंट प्रिन्सिपल शिकवते. म्हणजे तू बघशील तर कुठेतरी गाण्याची आवड, कुठेतरी फिलॉसॉफी, कुठेतरी कनेक्ट होण्याची एक काय म्हणतात आयडिया. आणि कुठेतरी मला असं वाटतं हे कुठं कुठं मला मिळत गेलं. म्हणजे मी व्यक्त करत होतो. तर त्यावेळेला आनंद मोडकांची मुलाखत घ्यायला आम्ही गेलो सिंहगडच्या फ्लॅटवरती. आणि आनंद मोडकांना मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ते माझे क्लायंट होते तेव्हा मी त्यांना भेटायचो बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये. तेव्हा ते क्लार्क होते, हेड सिनियर क्लार्क असते, टाटा वगैरे घेऊन बसायचे. आणि इकडे पेटी घेऊन बसले होते आणि एवढं मोठं नाव आनंद मोडकांचं. आणि 3 पैशाचा तमाशापासून काय मोठे मोठे सिनेमे आहेत, एक होता विभूषण. तर मी त्यांना खूप मुलाखत छान रंगली. आणि आम्ही व्यक्त सुरू करताना काही वर्गणीदार करून सुरू केलं होतं व्यक्त मी. त्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स मिळायचा लोकांचा. आणि त्या मुलाखतीनंतर सुद्धा आम्हाला लोकांचे फोन आले की पत्र आले. त्यावेळेला पत्र 15 पैशाचं पोस्टकार्ड. आणि मला आठवतं जयंत नारळीकरांचं पत्र आलेलं आहे, वीणा देवांचं पत्र आलंय. तर बऱ्याच वेळाने कळलं की त्यांना मुलाखतीमधनं काहीतरी वेगळं मिळालं. ते काय होतं वेगळं? पण मी त्यांना प्रश्न विचारला. आम्ही तिघही जायचो. स्वप्न पाटसकर माझी मैत्रिणी त्यावेळेला फोटो काढायला असायची की तुम्ही बँकेत नोकरी करता आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये पॅशनेटली काम करताय संगीताच्या, आणि एवढं तुम्ही भरभरून काम केलंय, त्याचं रेकग्निशन तुम्हाला मिळालंय. तुम्हाला असं वाटत नाही का कधी की ही बँकेतली नोकरी 8 तासाची जी आहे काय कटकट आहे ही, पण कुठेतरी पैसे मिळायला पाहिजेत. पण असं तुम्हाला कधी वाटलं नाही का ते तोडगा म्हणून की मला कोणीतरी किती रुपये मिळतात, 100 रुपये, ते मला कोणीतरी द्यावेत आणि मी फक्त संगीत देईन. काय म्हटलं त्रास या आयुष्यात, केवढा मोठा म्हटला कॉम्प्रोमाइज आहे, असं नाही का वाटलं तरी तुम्हाला? आता आम्ही त्या तरुण वयात विचारला प्रश्न, ते म्हणले नाही. तसं झालं असतं तर माझ्यातला कलाकार जिवंत राहिला नसता, मी सुखासीन झालो असतो. हा स्ट्रगल मला माझ्यातला कलाकार जिवंत ठेवतो. तर कुठेतरी मला असं वाटतं ते पण आपण अशा लोकांची मुलाखती घेत असतोय कसं कुठेतरी आपल्याला ते एक संस्कार होत असतात. तर मगाशी तुझे मला म्हटलंस की पॉईंट ऑफ व्ह्यू सुरू करतानाचा स्ट्रगल काय होता किंवा काय होतं, तर कुठेतरी मला असं वाटतं की हे पण कुठेतरी विचारधन आपल्यापाशी होतं की जे आपणच मिळवलेलं असतं कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीमधनं. काही वेळा व्यक्त किती वर्ष चाललं असं कोणी म्हटलं तर कदाचित त्याचं अपयश दिसेल, पण हे जे सगळं त्यातनं मिळालेलं आहे त्याचं विचार नाही होऊ शकत, त्याचं मूल्य नाही होऊ शकत. वा वा, क्या बात आहे. खरं तर इतक्या डायव्हर्स सेक्टरमध्ये तुमचं काम आहे, त्याचं चिंतन आहे, त्याचा अभ्यास आहे की एका मुलाखतीमध्ये सगळं सामावणं अगदी अशक्य आहे. खूप सारे पैलू आहेत, खूप साऱ्या नवीन प्रश्न मला पडले आहेत, पण वेळेच्या बंधनामुळे आपल्याला थोडंसं आवर्त घेणं आवश्यक आहे. पण एक मात्र मला नक्की जाणवतंय, सांगावंसं वाटतंय की जी कविता तुम्ही सादर केली तसंच अगदी तुमचं आयुष्य आहे, तुमचं करिअर आहे की तुम्हाला
एका चौकटीमध्ये तुमची ओळख करून देणं अवघड आहे की डॉक्टर गिरीश रांगणेकर म्हणजे काय करतात, तर हे करतात, तर तेवढी तुमची ओळख असू शकत नाही. कारण तुम्ही अनेक चौकटी बाळगून आहात आणि प्रत्येक वेळेला नवीन चौकटीत पाय मला- ठेवून तुम्हाला स्वतःला सिद्ध करताय तुम्ही. मला खरं तर असं कायमच वाटत आलं की हां, गिरीश रंगणेकर म्हणजे तो का, तो मीडियावाला, तो का तो गाणं म्हणणारा, प्रत्येकासाठी तो का वेगळं. तो का तो मासिक काढणारा. मला नको होतं हे. हम्म. मला डिफाईन व्हायलाच नकोय. हम्म. प्रत्येकासाठी तुम्ही वेगळे आहात त्यांच्यासाठी. मी का स्वतःला डिफाईन कोणी करून घ्यायचं मला, असं मला नकोच आहे मुळात. आणि त्याची मी फार काळजी घेतो. वा, थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आपला आयुष्याचा करिअरचा पट उलगडून दाखवलात. त्यातले खाचखळगे असतील, जगण्यातली एक सकारात्मकता जी नेहमी तुमच्यासोबत काम करणारी मंडळी असतात त्यांना सतत जाणवत असते. या मुलाखतीच्या माध्यमातूनही आपल्या रसिकांपर्यंत ती पोहोचली असेल. आणि कुठलंही क्षेत्र जेव्हा आपण एक्सप्लोअर करतो तर खूप सारे चॅलेंजेस येतात, त्याचप्रमाणे खूप सारा आनंदसुद्धा ते क्षेत्र देऊन जात असतात. त्याचं संचित तुमच्याकडे आहे, ते तुम्ही आमच्यापर्यंत आज वाटलंत. आणि मला खूप आनंद आहे की तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये मला एक छोटंसं पान म्हणून का होईना पण जगता आलं. तो अनुभव मी घेत असतो त्याच्या माध्यमातून. खूप साऱ्या मोठमोठ्या पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी असतील, त्यांच्या पर्यंत मला पोहोचता येतं, त्यांचे विचार जाणून घेता येतात तुमच्या माध्यमातून. त्यामुळे माझ्यासाठी एक समृद्ध होण्याचं एक छान एक माध्यम तुम्ही झाला आहात आणि त्याचा मला खूप आनंद आहे. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. मला म्हणजे आता आपण अनेक काळ काम पण करतो आहोत. मी कायम असं म्हणत आलो की स्वस्तुती ही आत्महत्ये समान असते. तर मी खूप स्वस्तुती केली आता खरं तर, आणि बडबड खूप झाली माझी, पण छान वाटलं, बरं वाटलं. आणि परत एकदा एक तो रेट्रोस्पेक्टिव्ह इथं मला शेअर करायला मिळाला. आणि मी तुझंही काम जवळून बघितलं आहे आणि ज्या प्रकारे तुझ्या पॅशनेटली पॉईंट ऑफ व्ह्यूच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये तुझाही सहभाग आहे. कॉन्सेप्ट कम्युनिकेशनचा मी क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे, त्यामुळे कॉन्सेप्ट कम्युनिकेशन पण मोठी मोठी कॅम्पेन्स आपण करत असतो. तर हल्दीराम असेल किंवा आपण जबलपूरला बरोबर होतो, आणि कलेक्टर ऑफिसची कॅम्पेन्स असतील, पवनाखडीसारखी मोठी जत्रा असेल, तर छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारताना, तुझ्या प्रश्नांना उत्तर देताना. माहीत नाही मला किती न्याय दिला आहे, किती स्वतःच जास्त आत्महत्या केली आहे किंवा आत्मस्तुती केली आहे, पण मजा आली आणि आभारी आहे सगळ्या टीमचा. धन्यवाद.